नमस्कार. शासनाचा मोठा निर्णय. संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवाराज्य निवृत्तीवेतन योजना, विधवा महिला पेन्शन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ पेन्शन योजना, त्याचबरोबर इंदिरा गांधी राष्ट्रीय विकलांग योजना या सर्व मासिक अनुदानित योजनांचा या महिन्याचा हप्ता अर्थातच पुढील महिन्याचा जुलै महिन्याचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे. याविषयीचे अपडेट्स सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाने आपल्या अधिसूचनेमार्फत जारी केलेले आहेत. श्रोत्यांनो, तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टीव्ही हे चॅनल आणि आज आपण पाहणार आहोत संजय गांधी निराधार अनुदान योजनेबरोबरच तत्सम मासिक अनुदानित योजनांचा पुढील महिन्याचा म्हणजेच जुलै महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावर कोणत्या तारखेला जमा होणार आहे. श्रोत्यांनो, याविषयीची अधिसूचना सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागामार्फत अधिसूचनेमार्फत जारी करण्यात आलेली आहे. श्रोत्यांनो, हा व्हिडिओ संपूर्ण पाहणे अपेक्षित आहे, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की या हप्त्याची तारीख कधीपर्यंत आहे, अर्थातच पुढील पेन्शन किंवा पुढील हप्ता तुमच्या खात्यावर कधीपर्यंत जमा होणार आहे. तत्पूर्वी श्रोत्यांनो, मी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्याचबरोबर श्रोत्यांनो, जर तुम्हाला आम्ही प्रसिद्ध करत असलेली माहिती आवडत असेल तर व्हिडिओला लाईक देखील करत चला आणि ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर या व्हिडिओला फॉरवर्ड देखील करायला विसरू नका. तर श्रोत्यांनो, आता वळूयात आजच्या आपल्या मुद्द्याकडे. श्रोत्यांनो, मागील महिन्यामध्ये अनेक लाभार्थ्यांचे म्हणजेच जवळजवळ 2,67,000 लाभार्थ्यांचे अनुदान काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्या खात्यात जमा झालेले नाही. त्यामधीलच एक लाभार्थी म्हणजेच विजय साळवे, जिल्हा नंदुरबार यांचं देखील अनुदान त्यांच्या खात्यावर जमा झालेलं नाही. मागील महिन्यात त्यांनी बँक शाखेला भेट दिली असता असे सांगण्यात आले की काही तांत्रिक अडचणींमुळे तुमचं अनुदान तुमच्या खात्यावर जमा झालेलं नाही आहे. परंतु श्रोत्यांनो, या महिन्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाने एका अधिसूचनेमार्फत असे जारी केलेले आहे की तुमचा या महिन्याचा हप्ता म्हणजेच जुलै महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावर लवकरच जमा करणार आहे. श्रोत्यांनो, याविषयीची तारीख काय आहे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, परंतु त्यापूर्वी आपल्याला हे देखील लक्षात घेणे इतकेच महत्त्वाचे आहे. म्हणजेच तुम्हाला जर अनुदान प्राप्त करून घ्यायचे असेल तर पुढील गोष्टींची पूर्तता तुम्हाला करणे आवश्यक आहे. त्यातील पहिली बाब म्हणजे तुमच्या बँक खात्याला ई-KYC अपडेट असणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुमच्या खात्याला ई-KYC अपडेटेड नसेल तर तुम्हाला मात्र या अनुदानाचा किंवा या पेन्शनचा लाभ होणार नाही, कारण शासनाने जारी केलेल्या गाईडलाईननुसार 30 जूनपर्यंत सर्व कागदपत्रे जमा करणे आवश्यक होते. श्रोत्यांनो, यातील दुसरी अट म्हणजे तुमचे बँक खाते फ्रीज किंवा डॉर्मंट नसावे. श्रोत्यांनो, काही लाभार्थी असे आहेत जे 4 महिने ते 6 महिने किंवा 1 वर्षापर्यंतच्या कालावधीत आपल्या बँकेत जाऊन ट्रान्झॅक्शन्स करत नाही किंवा पैशांची देवाणघेवाण करत नाहीत आणि त्यामुळेच त्यांचे खाते किंवा अकाउंट डॉर्मंट किंवा फ्रीज केले जाऊ शकते आणि यामुळे लाभार्थी स्टेटस फेल अशी सूचना येऊन त्यांचे अनुदान थांबवले जाऊ शकते. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी आपले खाते सुरळीत चालू ठेवणे आवश्यक आहे. तिसरी आणि महत्त्वाची अट म्हणजे NPCI आधार मॅपिंग स्टेटस चेक करून घ्या. म्हणजेच तुमच्या बँक खात्याला तुमचा आधार क्रमांक लिंक आहे का, त्याचे मॅपिंग आहे का, हे एकदा तुम्ही NPCI या वेबसाईटवर जाऊन तुमचे आधार स्टेटस आधार सीडिंग चेक करून घ्या. ज्याने जर तुमचे स्टेटस अनेबल्ड असेल तर तुम्हाला अनुदान प्राप्त करण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही, परंतु जर तुमचे आधार स्टेटस डिसेबल्ड दाखवत असेल तर मात्र तुम्हाला DBT ॲक्टिवेशन करणे अत्यंत आवश्यक आहे. श्रोत्यांनो, यातील चौथी आणि महत्त्वाची अट म्हणजे तुमचा मोबाईल क्रमांक जो सुरू असावा आणि तो तुमच्या आधार क्रमांकाशी तसेच तुमच्या बँक खात्याशी लिंक असणे देखील आवश्यक आहे. श्रोत्यांनो, या 4 अटींची जर तुम्ही पूर्तता करत असाल तर तुम्हाला जुलै महिन्याचा हप्ता तुमच्या बँक खात्यावर 100% जमा होणार आहे. श्रोत्यांनो, सामाजिक न्याय व विशेष सहायता विभागाच्या
अधिसूचनेमध्ये या सर्व अटींची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांनाच अनुदान प्राप्त होईल असे देखील जाहीर करण्यात आलेले आहे। श्रोत्यांनो, आता पाहूयात ज्या लाभार्थ्यांना 2 ते 3 महिन्यांपासून अनुदान प्राप्त झाले नाही त्यांनी काय करावे। श्रोत्यांनो, या वर्षातील दुसऱ्या 6 माहीची म्हणजेच जुलै ते डिसेंबर या महिन्याची अनुदान लाभार्थी पात्रता यादी तसेच अनुदान लाभार्थी रद्द यादी या दोन्ही याद्या तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयात, जिल्हा कार्यालयात किंवा समाज कल्याण विभागात सहज प्राप्त होणार आहेत। जर तुमचे नाव अनुदान रद्दता यादीमध्ये असेल तर तुम्ही याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे। तुम्ही एकदा तुमच्या नजदीकच्या कार्यालयात जाऊन म्हणजेच समाज कल्याण विभाग, तहसील कार्यालय किंवा जिल्हा कार्यालयात जाऊन या यादीत तुमचे नाव तपासून बघा, कारण होऊ शकते की जर तुम्हाला 2 ते 3 महिन्यांपासून अनुदान प्राप्त झाले नसेल तर तुम्हाला रद्द लाभार्थी यादीमध्ये टाकले गेले असावे। श्रोत्यांनो, आता पाहूयात तारीख कोणती की ज्या तारखेला जुलै महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। तर श्रोत्यांनो, सामाजिक न्याय व विशेष सहाय्यता विभागाच्या अधिकृत माहितीनुसार किंवा अधिसूचनेनुसार दिनांक 1 जुलै ते दिनांक 6 जुलै 6 दिवसांच्या कालावधीच्या दरम्यान कोणत्याही दिवशी तुमच्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच DBT मार्फत पेमेंट जमा होणार आहे। श्रोत्यांनो, तुम्हाला घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून पेमेंट कसे तपासावे, त्याची वेबसाईट कोणती, जर याविषयी संपूर्ण माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये त्याविषयीची माहिती विचारू शकता, प्रश्न विचारू शकता। श्रोत्यांनो, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे आहे तुमचे नाव, तुमच्या गावाचे नाव, तुमच्या जिल्ह्याचे नाव आणि तुमचा प्रश्न। जर तुम्हाला वेबसाईट हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये वेबसाईट असे देखील कमेंट करू शकता। आणि जर श्रोत्यांनो तुम्हाला संपूर्ण माहिती हवी असेल की कोणत्या वेबसाईटवरून लॉग इन केल्यानंतर तुमचे 1 वर्षाचे पेमेंट स्टेटस किंवा पेमेंट तपशील पाहावा, यासाठी जर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहिजे असेल तर त्याविषयीची सूचना देखील तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे देऊ शकता। आम्ही त्याविषयीचा एक विशेष व्हिडिओ देखील लवकरच प्रसिद्ध करू। तर श्रोत्यांनो, ही होती आपली आजची माहिती। तुम्हाला माहिती कशी वाटली याविषयीची प्रतिक्रिया देखील द्यायला तुम्ही विसरू नका। त्याचबरोबर जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून इतरांपर्यंत फॉरवर्ड करा, म्हणजेच तुमच्या परिवारातील स्वकीयांबरोबर, आप्तजनांबरोबर, मित्रपरिवाराबरोबर देखील शेअर करायला विसरू नका। श्रोत्यांनो, आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन विषयाच्या माहितीसह। तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या। धन्यवाद, नमस्कार।